नमस्कार, मी विठ्ठल लाड, श्रमिक मुक्ती आंदोलन, महाराष्ट्र आदिवासी मंच व कष्टकरी शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। सन्माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती देणारा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने प्रसारित केलेला एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला। त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक दक्षिण यांच्या कार्यालयामार्फत तो व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचं म्हटलं आहे। याबाबत प्रतिक्रिया देत असताना त्या आदेशाची प्रत वाचलेली नाही आहे, तर त्यामुळे त्याबाबत प्रतिक्रिया देता येणार नाही। परंतु आपल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व मुंबई शहरातील ज्या ठिकाणी वन क्षेत्र आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी लोकांसाठी वनहक्क कायदा 2006 प्रमाणे आपल्याला संरक्षण मिळालेलं आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 56 आदिवासी पाडे आहेत आणि त्या ठिकाणी राहणारे आदिवासी हे परंपरागत त्या ठिकाणी राहतात। तर वनहक्क कायदा 2006 प्रमाणे त्यांना वनपट्टे मिळाले पाहिजेत। त्यांना त्यांची गावं आणि ते त्यांच्या वहिवाटी ज्या आहेत परंपरागत त्या कायमस्वरूपी मालकी हक्काने मिळाव्यात व वनहक्क कायदा 2006 प्रमाणे त्यांना वनपट्टे मिळावेत असंच या प्रसंगी म्हणता येईल। कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणारे आदिवासी लोक हे पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी राहणारे लोक असून त्या लोकांचं त्या ठिकाणचं वास्तव्य अनादी काळापासून आहे आणि म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 56 आदिवासी पाड्यांवर वनहक्क कायदा 2006 प्रमाणे त्यांना न्याय मिळावा, त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये असंच या प्रसंगी म्हणता येईल। धन्यवाद।